जय शिवराय, जय भीम, जय लोजी। आत्ताच काही क्षणापूर्वी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख्यांचं पदार्पण झालं, त्याचं ओपनिंग झालं। महायुतीचे माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमाची अशी व्यवस्थित कारणमीमांसा व्यवस्थित सांगितली सगळ्यांना, या जनतेला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही सुधीर मुनगंटीवारांचे आभार मानतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणली, म्हणजे त्यांनी विकत घेतल्यासारखे ते बोलत आहेत। पण आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर कुठलं भाष्य केलं नाही आहे की ही वाघनखे फक्त ही आत्ता जी 2024ची विधानसभाची निवडणूक आहे तोपर्यंतच ही आपल्या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत। कारण हे आपण परत द्यायची त्यांना, हे फक्त इलेक्शनपुरतं त्यांनी आणलेले आणि हे फक्त हे आपल्या छत्रपतींच्या ह्या मावळ्यांना हे गाजर दाखवायचं काम चाललं आहे। आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सगळ्यांची भाषणं झाली। मी भाषण व्यवस्थित ऐकत होतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी वाघनखं आणली, एवढं मोठं काम केलं आणि सुधीर मुनगंटीवारांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी ही वाघनखं आणली परत। अहो ते काय त्यांनी काय विकत घेतली होती काय? ते छत्रपतींची वाघनखं आहेत आणि त्याचा इतिहास आहे, हे तुम्ही इतिहास सांगितलात। पण तो चुकीचा इतिहास, ह्या तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांना चुकीचा इतिहास सांगू नका। तुम्ही फक्त आता महायुतीत आहात, तुमचे मुख्यमंत्री फक्त आता काही दिवसांपुरते आहात, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। म्हणून तुम्ही हे इलेक्शन प्रोपगंडा तयार करताय आणि तुमचे जे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीजेपीचे आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांना जय भवानी जय शिवाजी म्हणतात। त्यांना अधिकार आहे का हो जय भवानी जय शिवाजी म्हणायचा? जर तुम्हाला तो अधिकार आहे असं तुम्ही समजता आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झालेले आहेत, आता उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही काय झोपला होतात का हो? जेव्हा संसद भवनातमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुलेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे काढण्यात आले आणि ते एका कोपऱ्यात ढकलले, तेव्हा तुमचा कुठं छत्रपतींचा जो वारसा तुम्ही चालवायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही एवढं गोड बोलून सांगताय की आम्ही महाराष्ट्राचे किती चांगले कार्यकर्ते नेते आहात का? तेव्हा तुमच्यात मुख गिळलं होतं? तुम्हाला इलेक्शन आली की तुम्हाला छत्रपती फुले, शाहू, आंबेडकर हेच दिसतात आणि तेव्हा तुम्ही तोंड का मुख गिळून बसला होतात? किंवा जेव्हा पुतळे पाडत होते आणि दुसरीकडे हलवत होते तेव्हा तुम्हाला कळलं नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे इथले महामानवच आता समजावं लागतील, पुणे जिल्ह्याचे माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, त्यांनी आत्ताचे जे भाषण केले ना, ते महायुतीतलं आत्ता कुठल्या तरी प्रचार सभेच्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं की आम्ही एवढे योजना आणलाय, आम्ही एवढी योजना आणतोय, एवढे योजना करणार, मी एवढे फंड देणार। तुम्ही फंड का तुमच्या घरचे आहेत का? त्या आमच्या गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांचे, मजुरांचे जे टॅक्समध्ये जे पैसे जातात ते तिथं जमा होतात, त्यातनं तुम्ही योजना आणता। आता योजना कुठल्या आणताय तुम्ही? माझी लाडकी बहीण, आता काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी माझा लाडका भाऊ। अहो तुमच्याकडे आता पैसे आहेत कुठं? महाराष्ट्राचं काय रेट चालला हे तुम्ही बघा आणि तुम्ही सगळ्यांना वाटायला लागलं। अहो तुमचं भाषण जे आत्ता जे होतं ना, हे महायुतीतलं आता एखाद्या सभेचं भाषण आहे। अजितदादा, हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही। तुम्ही जसं महायुतीच्या बरोबर तुम्ही घटकपक्ष म्हणून गेलात ना, तुमचे विचार आचार सगळे बदललेत आणि तुम्ही काय सांगता की मी सकाळी 6 वाजता उठून मी कुठं काम चाललं ते बघतो। आता तुम्ही कुठं काम चाललं हे बघत नाही, तिथला कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करतो हे बघता का? त्याकडून तुम्हाला कमिशन पाहिजे तर का? तुम्ही कुठल्या शेतकऱ्याच्या माळावर जातोय का? कुठल्या शेतावर जात नाही तुम्ही की तो खरा तिथं गरीब आहे का? तो तिथं आत्महत्या का करतो हे तुम्ही कधी बघितलंय? कधी तुम्ही शेतात गेलाय? तुम्ही शेतावर जाऊन कधी माळावर जाऊन रानात बघितलंय की तो शेतकरी का आत्महत्या करतोय? काय दादा खोटं सांगताय या महाराष्ट्राला? अहो एवढे पण महाराष्ट्रातली जनता वेळी नाही राहिली आता। तुमचे महायुतीचे, तुमचे हे सगळ्यांचेच आचार विचार आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेला आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचा 2024ला महायुतीचा पराभव हा निश्चित आहे आणि तो करणार कोण हे पण सांगतो। माझा शेतकरी बांधव, माझा बेरोजगार, माझी महिला भगिनी, हे सगळेजण तुमचा यावेळेस असा निस्तामूंद करून टाकणार आणि यावेळेस काय झालं तर महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।